तर आता गौराईला घेऊन आली आहे आणि आता तिचं आम्ही स्वागत करत आहोत. पाय धुणार, भाकरीचा तुकडा ओवाळून टाकणार, हळद कुंकू फुलांचा वर्षाव करणार. तर अशा पद्धतीने आम्ही आगमन करतो गौराईचं. दाखवलं मग हे मेन आहे. एक नंबर व्हिडिओ काढ. तर आता गौरी आगमनाची सुरुवात झालेली आहे. मी आरती ओवाळून घेतली. आता 5 सवासीन आरती करून घेणार. ननंदबाई, सूनबाई, आई, मी अशा जेवढ्या 5 सवासीन आहेत ना त्यांना बोलवायचं आणि आरती करून गौरीबाईला घरामध्ये घ्यायचं. तर असंच असतं. आणि ह्या ज्या ननंदबाई आहेत ना त्या जवळच राहतात, त्याच्यामुळं त्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात आणि त्यांच्याशिवाय कुठल्याच कार्यक्रमाला मजा नसते. त्या येतील ना तेव्हाच कार्यक्रमाला सुरुवात होते. तर ही एक त्यांची खरंच मजा आहे की जवळ आहेत म्हणून. तर आता चला मग गौरी आगमन करून घेतो आणि 5 सवासीन वगैरे आम्ही आता आरती करून घेतो आणि गौरीची तयारी पण लगेचच करून घेणार. जमून आली अगं कोणीतरी येऊ दे. थांब बाय जराशी. असू दे ये दोन्ही पाहिजे होत्या. एक कसे काय कोण घे तिकडे. एक गवळी जाऊ नको का गहू चालवायची लगेच. हर हर महादेव. आपण बोलताय तुम्ही कशाच्या पावली सोन्याच्या पावली. गौरे कशाच्या पावली आता गाणं पण सुरू.
पावली वैचा घाल राहेल मंडपी गेला वैचा घाल राहेल मंडपी गेला पलंगी बसलाय बाप येते गौराई कशाच्या पावली बोलते सोन्याच्या बाबा गौराई कशाच्या पावली धान्यांच्या पावली गौराई कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली कशाच्या पावली धान्यांच्या पावली गौराई कशाच्या पावली सुख समृद्धीच्या पावली गौराई कशाच्या पावली सौभाग्याच्या पावली बेडरूम गौराई कशाच्या पावली हळदी कुंकवाच्या पावली गौराई कशाच्या पावली धनधान्यांच्या पावली बस दाखव तिकडे आतमध्ये गौराई कशाच्या पावली समृद्धीच्या पावली गौराई कशाच्या पावली सोना चांदीच्या पावली गौराई कशाच्या पावली आकायला पुढे दाखवलं दुकानदार ठेवा इकडे तोंड इकडं अशी हा आता ठेव टेकव जराशी पुढे चला आता गाणं बोला चला आता भागवायची गाणी म्हटलं पाहिजे भागवायची गाणं बोला लवा लवा लवशील ग पालन गवळी घेशील ग आई बोले लाडक्या लेकी आता कधी येशील ग आई बोले लाडक्या लेकी आता कधी येशील ग तर पाणी भरशील नद्या माझ्या घरचे येईन ग तर पाणी भरशील नद्या माझ्या घरचे येईन ग लवा लवा लवशील ग पाणी वाढूया गाचे येईन ग पडलं पाणी वाढूया गाचे हळूहळू बोला तुम्ही कोणाला बोलताय आम्ही बोलतो तुझ्या पाठीमागं बोला ना हा, बोल. काय तुमच्या इकडून नको. येते बोल. आपली पाहुणे आपल्या घरच्या. आकाच्या मागं बोलू चला येते गावती बाहुली बाई ग, एकवती बाहुली बाई ग. एक होती बाहुली गाई ग एक होती बाहुली गाई ग एकवती बाहुली बाई ग, एकवती बाहुली बाई ग. एक होती बाहुली गाई ग एक होती बाहुली गाई ग चला गेली वन्नी वन्नी नाना ग, चला गेली
सगळ्या जमल्या. सात रंगाचा पाचोरा, सात रंगाचा पाचोरा. 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 रघुरायानी जिंकिला, रघुरायानी जिंकिला. रघुरायानी जिंकिला, रघुरायानी जिंकिला. रघुरायानी जिंकिला, रघुरायानी जिंकिला. काय ते तर ताई थांब बाजूला. तर इथं ना जेव्हा गौर घरात येते, आपण जेव्हा गौर चालवतो ना तेव्हा एक अर्धा तास तरी आहे ना अशी आहे ना बसवायची असते. म्हणजे असं म्हणतात की आहे ना दमून आल्यानंतर जरा बसवायची आणि मग नंतर आहे ना भाकरी भाजीचा नैवेद्य दाखवायचा. तर भाकरी भाजी कोणती, तर भाजी आहे माठाची भाजी आणि त्यात मिक्स अशी भेंडी, असं आहे ना कांदा मिरची आणि लसूण याच्यावरती ही भाजी शिजवायची असते. आणि भाकरी आपल्या तांदळाच्या असतात. तर 7 भाकरी आणि माठाची आणि भेंड्याची मिक्स भाजी असा नैवेद्य दाखवायचा. तर आता तो नैवेद्य दाखवला. आता गणपती बाप्पाला पण नैवेद्य दाखवते आणि लक्ष्मीला पण नैवेद्य दाखवते आणि नंतर आता आरती करून घेणार आणि हा नैवेद्य सगळ्यांना द्यायचा. तर अशी आहे आमच्या गावची पद्धत की गौर घरात आल्यानंतर थोडा वेळ विसावा घ्यायचा, भाजी भाकरी दाखवायची, नैवेद्य दाखवून घ्यायचा. ओके. तर आता आरती झालेली आहे. तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि हळदी कुंकू लावून आहे ना भाजी भाकरीचा नैवेद्य हा सर्वांमध्ये वाटायचा. आणि ह्या भाजी भाकरीला ना या दिवशी इतकी चव असते ना, खूप चव असते. एरवी तुम्ही करा पण अशी चव येत नाही, पण या दिवशी ह्या भाजी भाकरीला मान असतो आणि या दिवशीच या भाजीला आहे ना खूप चव येते. कशी पण करा पण खूप चव येते. तर आता सगळ्यांना भाजी भाकरी नैवेद्य द्यायचा आणि नंतर आता हळदी कुंकू पण देणार आहे. तर जरा वेळ सगळेजण जरा बसलेले आहेत, आराम करतायत, कारण का सकाळपासून सगळ्यांचीच गडबड झालेली आहे. तर सगळ्यांना भाजी भाकरी खूप आवडली. उलट भाजी पुरली नाही खरं सांगायचं गेलं तर एवढी छान झाली होती चवीला. तर आता सगळ्यांनी भाजी भाकरी थोडी थोडी घेतलेली आहे. आणि या दिवशी सगळ्यांच्याच घरी माठाची मिक्स भेंडी भाजी अशी असणार आणि भाकरी असणार. तर आता आरती वगैरे झाली आहे. तर थोडा वेळ आम्ही आता बसलो आहे आणि थोड्या वेळाने परत लगेचच आता पाना फुलांची गौर सजवून घेणार. तर इथे आता मी गौरीला सांगितलं आहे, कारण का तीच करते सगळं. आता ती जसं माझं बघून बघून शिकली आहे ना, तर तिला चांगलं जमायला लागले आणि माझं काम पण हलकं झालं. आता मी स्वयंपाक करून घेते, कारण का या दिवशी आमच्या इथे खीर आणि चपाती असा नैवेद्य असतो. भाजी भाकरी हा 7-7:30ला नैवेद्य दाखवायचा आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचा असतो. तर असं असतं. तर मी चेंज केला आणि स्वयंपाक करत होते. तर तिला थोडंफार जमत नव्हतं निर्या घालायला. तर ती म्हणाली आई मला 2 मिनटं जरा हेल्प कर म्हणून. तर तिला हेल्प करायला आले. तर पाना फुलांची गौर आम्ही आता अशी सजवणार आहे, फुले आणि पानं अशा पद्धतीने. आणि कसं काय वाटलं तुम्हाला आमच्या गावची पद्धत दाखवली की आमची गौरचं आगमन कसं होतं आणि आम्ही पाना फुलांची गौर कशी बसवतो. तर ही आता टोपल्यामध्ये बसवणार आहे. चला मी माझ्या व्हिडिओला इथंच एंड करते. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.